नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी पाहू शकता जवळजवळ 40 ते 50% या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे निराधार बांधव यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा मिळाला नव्हता. शासनातर्फे जी माहिती देण्यात आली होती या अंतर्गत जो अडचण होती यामध्ये DBT पोर्टलवरची जे तांत्रिक अडचण होती ट्रान्झॅक्शन फेल्ड या कारणामुळे या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नव्हते. आत्तापर्यंत दरमहा वेळेवर हप्ता येणारा त्यांचा याच महिन्यामध्ये बंद झाला होता. आता मोठा असा प्रश्न आहे की ज्या लाभार्थ्यांचा निराधार बांधवांचा या महिन्यासाठीचा म्हणजेच मार्च महिन्यासाठीचा चालू महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही तो येणार किंवा नाही. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जर आला नाही तर एप्रिल महिन्यासाठी सुद्धा बंद होईल का असा प्रश्न निराधार बांधवांमार्फत विचारला जात आहे. तर आजच्याच व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ सगळ्या निराधार बांधवांसाठी महत्त्वाचा असणार आहे. मग ते दिव्यांग बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर विधवा महिला असतील आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही गोष्ट असणार आहे. नवीन असाल तुम्ही मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्च आला नाही मग एप्रिलसुद्धा येणार नाही का असा प्रश्न आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यासाठीचा हप्ता येत नाही आहे. निराधार शाखेमध्ये सांगितलं की 7 ते 8 दिवसामध्ये येईल, मात्र हा आठवडा गेला, महिनासुद्धा संपत आला, येण्याची शक्यता कितपत आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सुरुवात करूयात. महत्त्वाचा असा प्रश्न लाभार्थ्यांचा आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर संजय गांधी निराधार योजना पहिल्यांदा पाहूयात की मार्च महिन्यासाठीच्या हप्त्याची मुख्य समस्या, नेमकी समस्या काय आहे. तर संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. जे दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींसारख्या लाभार्थ्यांसाठी आहे. आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य हप्ता हा दिला जातो. तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. मार्च हप्ता न आल्याचे कारण आणि विभागाची भूमिका कशी आहे. तर काही लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही आहे आणि विभागाकडून सांगितलं जातं की ट्रान्झॅक्शन फेल झालं आहे, व्यवहार अपयशी ठरला आहे, त्या कारणामुळे पैसे हे खात्यात जमा झाले नाहीत. आणि तहसील कार्यालयाद्वारे सांगितलं जातं की 24 ते 31 मार्च दरम्यान हे पैसे येतील. मात्र आजची तारीख आपण पाहिली 27 तारीख आहे. जवळजवळ हा महिना संपला आहे. यामध्ये शनिवार रविवार 2 साप्ताहिक शासकीय सुट्ट्या आल्या, सोमवारचा 1 दिवस आहे यामध्ये. तर मार्च एंडिंग असल्या कारणामुळे कदाचित हे शक्य होणार नाही. त्यामुळे मोठा प्रश्न आहे की मार्च महिन्याचा हप्ता हा लाभार्थ्यांना मिळणार किंवा नाही. तर गोष्ट अशी आहे की DBT प्रणाली सुरू झाल्यापासून ज्यांना एखाद्या महिन्यामध्ये पैसे आले नसतील त्यांना पुढच्या महिन्यामध्ये एकत्रित किंवा वेगळ्या DBTद्वारे पैसे मिळाल्याचं उदाहरण कधीच घडले नाही. म्हणजे आत्तापर्यंत समजा एखाद्या महिन्यासाठीचा हप्ता चुकलाय, आला नाही, तर पुढच्या महिन्यामध्ये फक्त त्याच महिन्यासाठीचा हप्ता आलाय, अगोदरचा हप्ता पैसे जे आहे विसरा, अशा पद्धतीचं शासकीय धोरण हे अद्यापपर्यंत राबवलेलं आहे. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये ज्यांना हप्ता पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढे मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे. तर विभागाची जी माहिती आहे ही खरी आहे का यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण यापूर्वी हे असं घडलेलं नाही आहे. तर पाहू शकता महत्त्वाचा प्रश्न, आता मार्च जमाच झालेला नाही आहे तर एप्रिल येण्याची शक्यता कितपत आहे. तर ज्यांना मार्चचा हप्ता जमा झाला नाही त्यांना एप्रिलचा हप्ता मिळेल का यावर स्पष्टता नाही आहे. कारण मार्चचं कारण काय आलं आहे तर यामध्ये दिव्यांग बांधवांचा असतील किंवा निराधार बांधवांचा सगळ्यांचाच कोणताही दोष नाही आहे. शासकीय जी प्रोसेस आहे यामध्ये सॅस पोर्टलवर ट्रान्झॅक्शन करताना ट्रान्झॅक्शन फेल्ड आल्या कारणामुळे 40 ते 50% लाभार्थी या हप्त्यापासून वंचित राहिलेत. यामध्ये निराधार शाखेमध्ये त्याचबरोबर विभागामार्फत सांगण्यात आलं की 24 ते 31 मार्च दरम्यान हे पैसे जमा होतील, मात्र तशा पद्धतीची कोणतीही कारवाई ही झालेली नाही आहे.
वास्तविकता पाहिली तर DBTमध्ये असं एकत्रित पेमेंट यावेळेला झालं नाही, त्यामुळे मार्च आला नाही. याचा अर्थ मार्चचा हप्ता विसरा. एप्रिलसाठी तुम्ही प्रयत्न करा, निराधार शाखेमध्ये चौकशी करा, सगळी तुमची जी प्रोसेस आहे ही पूर्ण आहे किंवा नाही पहा. कारण जर आत्ता तुम्ही चौकशी केली नाही तर कदाचित एप्रिलसुद्धा तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही आहे. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांची कागदपत्र पूर्ण नाही आहेत, तर त्यांनी चौकशी करणं आवश्यक आहे. कागदपत्र अपूर्ण आहेत, डॉक्युमेंट पूर्ण नाहीत, स्पष्ट सांगितलं का नाही. लाभार्थ्यांना कागदपत्रांची माहिती देऊन ही पूर्ण करायला सांगितलं पाहिजे. मात्र त्यांना वेगळीच कारणं दिली जात आहेत. जर तुम्ही स्वतः जाऊन चौकशी केलीत तर तुम्हाला जर खरं कारण माहीत असेल की तुमचं हप्ता का आला नाही, कागदपत्रांची पूर्णता असेल, डॉक्युमेंट नसतील, तर चौकशी करून ती पूर्ण करून घ्या. त्याचबरोबर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मार्च महिन्यासाठीचा हप्ता मिळाला नाही. विभागामार्फत, शासकीय कार्यालयांमार्फत सुद्धा असं सांगण्यात आलं आहे. अधिकारी सुद्धा सांगतात की यामध्ये DBT ट्रान्झॅक्शन फेल्डमुळे हे पैसे जमा झाले नाही आहेत. मात्र राज्य शासनामार्फत कोणतंही अधिकृत असं सूचना किंवा परिपत्रक हे जारी केले नाही. राज्य शासनाची ही जबाबदारी होती की त्यांनी जर लाभार्थ्यांना 40 ते 50% लाभार्थी अजून वंचित आहेत मार्च महिन्यासाठीच्या हप्त्यापासून, त्यांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीची माहिती देणं आवश्यक होतं. कोणतीही परिपत्रक किंवा प्रेस नोट जारी न करता लाभार्थ्यांना अद्यापही अंधारात ठेवण्यात आलं आहे. राज्य सरकारची भूमिका आहे की कारण स्पष्ट करा, ज्यामुळे लाभार्थ्यांना समजेल की त्यांना पैसे आले नाहीत आणि मिळण्याची शक्यता कितपत आहे हे सुद्धा समजेल. त्यामुळे सध्या तरी मार्च महिन्यासाठीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही तो मिळणं जवळजवळ अशक्य दिसतंय. आत्तापर्यंतचं जे शासनाचं धोरण आहे ते जर पाहिलं तर हे कठीण दिसतंय. तर एप्रिलमध्ये तुम्हाला समस्या होऊ शकते. आता तुमच्या हातामध्ये काय आहे, मार्च बहुतेक जणांचा गेलेला आहे, तो आपण विषय सोडला. तर एप्रिलमध्ये काय करणं आवश्यक आहे, एप्रिलमध्ये समस्या ही येऊ शकते. तर लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, 1 महिना तुम्ही सहन केलात, पण एप्रिलमध्ये असं पुढं सतत चाललं तर जबाबदारी कुणाची आहे? 100% ही शासनाची जबाबदारी आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची चौकशी करून तुमचं सगळं पूर्ण चेक करणं आवश्यक आहे. तुम्ही कंप्लेंट, तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकता की आमचा हप्ता जमा होत नाही आहे, कोणतीही अडचण नसताना आमच्या हक्काचे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही आहेत. तर आत्तापर्यंतचा अनुभव आहे, लाभार्थ्यांची संख्या ही कमी करण्यासाठी असे प्रकार यापूर्वीसुद्धा शासनामार्फत घडवण्यात आले आहेत. तर यामध्ये दिव्यांग लाभार्थी, निराधार बांधवांना यामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे. आता लाभार्थ्यांसाठी आवश्यक काय आहे, तर संबंधित कागदपत्र ही तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहेत. दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर प्रोफाईल तयार करायची आहे किंवा माहिती ही नोंदवायची आहे. विभागाकडे ही मागणी करणं आवश्यक आहे. आणि ज्यांचे पैसे मार्च महिन्यामध्ये जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा DBT होईल का नाही हे सुद्धा शासनानं स्पष्ट करणं आवश्यक आहे. तर ट्रान्झॅक्शन फेलमुळे हे पैसे थांबले असल्यास एप्रिलचा पैसे येण्यास अडचण नाही हे सुद्धा एक परिपत्रक जाहीर करणं आवश्यक आहे. प्रेस नोट किंवा वेबसाईटवर, सॅस पोर्टलवर ही माहिती देऊन जारी केलं जाऊ शकतं. तर अशा निराधार बांधवांच्या सध्याच्या घडीला मागण्या आहेत. मात्र शासनाकडून याबाबत पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सांगितले जात आहे की या 7 दिवसामध्ये हप्ता जमा होईल मार्च महिन्यासाठीचा, मात्र अद्यापही कोणालाही हा मिळालेला नाही आहे. ज्यांचं मिळालं आहे त्यांचं पूर्णपणे जी प्रोसेस ही झालेली आहे. आता मात्र प्रश्न असा आहे की मार्च महिन्यामध्ये सुद्धा नाही, एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पुन्हा ट्रान्झॅक्शन फेल किंवा काहीतरी DBTचा तांत्रिक अडचण येऊ शकते. तर ती न येण्यासाठी तुम्ही आत्ताच तहसीलदार कार्यालय, निराधार शाखेमध्ये जाऊन सांगा की अशा पद्धतीची अडचण येत आहे, तुम्ही चौकशी करा आणि तो जो तुमची काही अडचण आहे ती त्या ठिकाणी निराकरण करा. आणि जर नसेल निराकरण होत तर त्या ठिकाणीच तुम्ही लेखी तक्रारसुद्धा हे नोंदवू शकता. लवकरच मार्च महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत शासनाकडून काहीतरी निर्णय येण्याची अपेक्षा आहे. कारण बहुतांश लाभार्थी त्यांची काही चूक नसताना वंचित आहेत. तर लवकरच याबाबत काहीतरी अपडेट येऊ शकते. त्याचबरोबर एप्रिल महिना सुरू होतोय, एप्रिल महिन्यासाठीची अपडेटसुद्धा लवकरच जारी केली जाईल. सध्याच्या घडीच्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट निराधार योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.